नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत मिसळपाव, जी महाराष्ट्रामध्ये अगदी सगळ्यांची आवडती डिश आहे. ती या ठिकाणी आपण बघा, हा तर्रीदार असा छान रस्सा केलेला आहे, कमी तेलाचा आहे, कारण हा घरी बनवलेला आहे तर नक्कीच तो हेल्दी असणार आहे. पण लाल दिसत आहे. असा पौष्टिक आणि छान अशा मिसळपावची रेसिपी आज आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत. नमस्कार, मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि या ठिकाणी आज आपण मिसळपाव बघतोय, की जी महाराष्ट्रातली अगदी अगदी सगळ्यात फेमस डिश आहे. तर मी आहे सातारची आणि साताऱ्यामध्ये सुद्धा अगदी झटकेदार मिसळ बनवतात बरं का. तर या ठिकाणी ही सगळी डिश सर्व केलेली आहे. बघून सगळ्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटत असेल. तर चला जाऊया आपण रेसिपीकडे. या ठिकाणी मी एक छान असं काळं भांडं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये कढीपत्त्याची तडका दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा असा एक छान असं एक ग्रेव्ही टाकलेली आहे. या ग्रेव्हीमध्ये मी सांगते तुम्हाला काय काय टाकलेलं आहे, कारण त्याचा मी व्हिडिओ काढलेला नाही. त्याच्यामध्ये कांदा आहे, जो की काळा करून मी घेतलेला होता, म्हणजे गॅसवरतीच भाजला होता. खोबरं आहे, लसूण आहे, आलं आहे, टोमॅटो आहे, ह्या सगळ्यांची पेस्ट केलेली आहे. आणि छान याच्यामध्ये परत काळं तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि छान असं हे सगळं बारीक गॅसवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये मी मटकी, स्प्राउटेड मटकी टाकलेली आहे बघा. आणि बाजूलाच तुम्हाला दिसत असेल एक भांडं ठेवलं, की ज्याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कारण कुठल्याही रश्श्याच्या भाजीमध्ये आपल्याला पाणी हे गरम करूनच टाकायचे. ते जर का थंड टाकलं तर त्याला एक तर पहिली गोष्ट तर्री येत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती टेस्टला छान लागत नाही. त्यामुळे तुम्हाला जर ह्या गोष्टी चविष्ट हव्या असेल तर ही ट्रिक्स नक्की वापरा. तर या ठिकाणी बघा, हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. आणि यामध्ये आपण एक छान असा मसाला टाकणार आहेत, जो आहे मिसळ मसाला. याच्यामुळे जरा अजून छान असा फ्लेवर येतो आणि रंगही सुंदर येतो. त्यामुळे हा एक पाऊच मी मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि ही जी मिसळ आहे ती साधारणतः एक 4-5 लोकांना पुरेल एवढी आहे, किंवा थोडंसं तुम्ही ॲड पण करू शकता. तर इथं मी मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलं आहे, कारण वाई आपल्याला काहीच घालवायचं नाही आहे. त्याच्यामुळं ते मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलं आहे. त्यातलं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मी शिजवून घेत आहे. उकळी आलेली आहे बघा. आणि आता हे मी गरम पाणी देखील याच्यामध्ये टाकलेलं आहे. चिरून छान अशी हिरवीगार